हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 13 फेब्रुवारीला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे गणेश जयंती। गणेश जयंती ही गणपती बाप्पांना समर्पित असते। गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आणि या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता असं मानण्यात येते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे आणि या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं। पंचोपचारे गणेश पूजन करून या दिवशी तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो। तर या दिवशी काही सुंदर असे योग सुद्धा जुळून आलेले आहेत। तर ज्या व्यक्ती चतुर्थीचं व्रत करत नाहीत आणि ज्यांना व्रत करायला सुरुवात करायची आहे तर या दिवशी अतिशय चांगला असा दिवस आहे आणि ही मंगळवारच्या दिवशी गणेश चतुर्थी आलेली आहे। तर त्यामुळे तुम्ही या दिवसापासून चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करू शकता। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक संकष्टी चतुर्थी आणि दुसरी विनायक चतुर्थी। आपण चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्या घरातल्या आणि आपल्या आयुष्यातल्या आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। तर ही जी गणेश जयंती आहे तर ती माघ महिन्यामध्ये आलेली आहे आणि माघ महिना जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि विशेष असा महिना मानला जातो। पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की माघ महिना हा मोक्षाचा महिना सुद्धा म्हटला जातो आणि या महिन्यामध्ये गंगा यमुना या नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो, कारण या पवित्र नद्यांमध्ये सर्व देवी देवतांचा सुद्धा वास असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून एकदा तरी पवित्र नद्यांमध्ये स्नान सुद्धा करायचं आहे। गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, ज्ञान देवता आहेत, विघ्नांचा नाश करणारे, संकटांचा नाश करणारे देवता आपण गणपती बाप्पांना मानत असतो। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या विधिवत पूजेने करत असतो। त्यानंतरच आपण शुभ कार्याची सुरुवात ही करत असतो किंवा कुठल्याही पूजेची आणि सेवेची सुद्धा सुरुवात ही करत असतो। त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानत असतो आणि आपण अतिशय शुभ या दिवशी चांगल्या योगावरती आपल्याला 21 दुर्वांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता। तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, संकट, दुःख, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 24 तासामध्ये तुमच्या मनातल्या प्रत्येक कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होतील। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला वर्षातनं फक्त एकदाच करता येतो। गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही जर ही सेवा किंवा हा जर उपाय केला तर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते आणि त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, संकट या सुद्धा दूर होतात। त्याचबरोबर तुमचं जर एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि त्या कामामध्ये वारंवार जर अडथळे येत असतील, संकट येत असतील किंवा तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल आणि मनामध्ये जर खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुमची जर कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा जर पूर्ण होत नसेल आणि त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा त्यांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल, यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर लग्नाच्या वयाची मुलं मुली असतील आणि त्यांचे जर विवाह जुळत नसतील, मनासारखा योग्य तो जोडीदार जर त्यांचा मिळत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर असे तुमच्यासोबत मी आज 2 उपाय शेअर करणार आहे। तुम्ही हे उपाय नक्की या दिवशी करा। गणेश जयंती आहे तर या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। आता कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि असं एकही घर नाही जिथे गणपती बाप्पांची मूर्ती नाही। तर तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायची आहे आणि त्याची स्थापना सुद्धा आपल्या देवघरामध्ये करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम तांबणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपतये नमः असं म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे।
त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि हे पाणी किंवा हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये तुम्ही हे टाकलं तरीही चालेल। तर यामुळे काय होतं तर मुलांच्या बुद्धीमध्ये तीक्ष्ण अशी वाढ होते आणि मुलं अभ्यास करू लागतात, केलेला अभ्यास त्यांचा लक्षात राहतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना भरभरून यश सुद्धा मिळत असतं। त्यामुळे मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि हा उपाय मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर मूर्तीची स्थापना तुम्हाला देवघरामध्ये करायची आहे। तुमच्याकडे जर गणपती बाप्पांसाठी काही वस्त्र असतील तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता आणि नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। जास्वंदाचं फूल सुद्धा तुम्ही आवर्जून अर्पण करू शकता किंवा इतर कुठल्याही लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरीही चालेल। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला जानवं सुद्धा घालायचं आहे। पूजेच्या कोणत्याही साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला हे जानवं इझिली मिळेल, तिथून तुम्हाला हे जानवं जोड आणायचं आहे आणि गणपती बाप्पांना घालायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला अशा पद्धतीने विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा तुम्ही तिळगुळाचा किंवा तिळाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल, कारण या दिवशी तिळाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू किंवा तीळ सुद्धा अर्पण करू शकता। हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला फळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा नक्कीच पूर्ण होतील। तर बघा, विधिवत पूजा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, ज्या दुर्वांना 3 दल असतात असं तुम्हाला एक पान जे आहे अशा टोटल तुम्हाला 21 दुर्वांची जोडीही बनवायची आहे। तर सगळी पूजा जेव्हा आपण करायला सुरुवात करत असतो तेव्हा आपल्याला धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। तर 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। या दुर्वांची जी देठ आहेत तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर येतील अशा पद्धतीने पकडायची आहेत आणि तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू सुद्धा या दुर्वांना लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक वेळेला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि ही जी जोडी आहे दुर्वांची तर ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आहे, त्यानंतर पायावरती आपल्याला अर्पण करायचे आहे किंवा त्यांच्या समोर अर्पण केली तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला या दिवशी 21 वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फक्त एकदा फलश्रुती ही म्हणायची आहे। तुम्हाला प्रत्येक वेळेला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना आवर्जून व्यक्त करायची आहे। गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे आणि माझ्या जीवनातील सर्व अडचणी सर्व संकट ही दूर होऊ देत आणि मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होऊ देत। मी भरपूर कष्ट करतो, मेहनत करतोय आणि प्रयत्न करतोय, पण नशिबाची साथ मला मिळत नाही, तर नशिबाची साथ मला मिळू दे अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपली इच्छा अशा पद्धतीने तुम्हाला व्यक्त करायची आहेत। आणि या ज्या दुर्वा आहेत तर आपल्याला दिवसभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। तिथे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जाऊन तिथं या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। आता गणपती बाप्पांचं मंदिर नाही असं एकही गाव नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन गणपती बाप्पांना या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे आणि असा हा उपाय तुम्हाला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। त्यामुळे जीवनातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य ही दूर करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यानंतर जर तुमचे विवाह जुळत नसतील आणि मनासारखा जर जोडीदार तुम्हाला मिळत नसेल आणि ज्यांना सेकंड मॅरेज करायचं आहे तर अशा लोकांनी काय करायचं आहे, या दिवशी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत वाटीभर आणि त्याच्यामध्ये थोडेसे हळद टाकून तुम्हाला त्या तांदळांना पिवळं करायचं आहे आणि 21 गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला या तांदळाला अर्पण करायचं आहे। तुमच्या स्वतःच्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर, शेजाऱ्यांच्या किंवा तुमच्या फ्रेंड्सच्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 21 गणपतीच्या मूर्तीवरती या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या आहेत त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावर पडू दे अशी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे। तर आणि तुम्हाला हे अक्षदा अर्पण करायचे आहेत। विवाह किंवा योग्य जोडीदार मिळवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना या दिवशी करायचे आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि तुम्हाला 1-2 गणपती नाही तर टोटल 21 गणपतींवरती ह्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत। तर तुम्ही हा उपाय नक्की करा।
दोन अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तुमच्या अडचणीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही उपाय हे करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।